नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दाखवणार आहोत भरलेली वांगी। भरलेली वांगीची आज आपण रेसिपी बघणार आहोत। तर मी त्यासाठी तयारी करून घेतलेली आहे। तर आपण आता साहित्य बघून घेऊया। मी वांगी घेतलेली आहेत सोलून, म्हणजे वरचे देठ काढून घेतलेले आहेत आणि त्याचे असे मध्ये काप केलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण मसाला भरायचा आहे, स्टफिंग। असे मी 5-6 वांगी घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये टाकून ठेवले, जेणेकरून काळी होऊ नये म्हणून धुवून टाकलेले आहेत आणि पाण्यात टाकून ठेवलेले आहेत। इथे मी एक मोठा कांदा चिरलेला आहे आणि सुक्या नारळाचे काप घेतलेले आहेत। ते दोन्ही पण वाटण्यासाठी मी आता भाजून घेणार आहे। त्यातच मी वाटणामध्ये आला आणि लसूण टाकणार आहे आणि फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता घेतला आहे आणि इथे कोथिंबीर घेतली वरून टाकण्यासाठी। थोडा ओला नारळ नंतर वरून गार्निश करण्यासाठी घेतलेला आहे। मी इथे कढई ठेवली आहे गरम करायला। त्यात थोडंसं तेल टाकलंय आणि त्यात मी हा कांदा चिरलेला आहे तो टाकणार आहे। तो आपण आता चांगला परतून घेऊया। आता यात मी हा सुका खोबराचा काप करून घेतलेले आहेत ते टाकते, ते पण भाजून घेऊया। पण आता कांदा आणि खोबरा आहे, सुका खोबरा तो चांगला भाजून घेतलेला आहे। कांदा लाल झालाय, खोबरा पण भाजला आहे बऱ्यापैकी। जास्त करपवायचं नाही, नाही तर वाटण काळं होतं। आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि हा थंड होऊ देऊया थोडा 5 मिनिट आणि ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता हा वाटण आपण काढलेलं आहे भाजलेलं। आता हे मिक्सरला लावून घेऊया, वाटून घेऊया। याच्यात मी थोडीशी 4-5 पाकळ्या लसूणच्या टाकते आणि अद्रक टाकते थोडासा। आलं आणि लसूण याच्यातच वाटून घेऊया आपण। आता वाटण आपलं हे वाटून झालंय। शक्यतो पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे वाटण, म्हणजे आपल्याला त्याच्या वांग्यामध्ये भरताना जास्त ओलसरपणा नाही राहणार। आता हे वाटण मी काढून घेते एका डिशमध्ये। यात मी आता अर्धा चमच हळद टाकत आहे, अर्धा चमच गरम मसाला टाकत आहे, 1 चमच लाल तिखट टाकत आहे। याच्यात मीठ टाकूया, 1 चमच मीठ टाकत आहे, 1 चमच आणि थोडासा टाकत आहे आणि परत मग टाकायला नको। याच्यात मी छोटा चमचा असा एक चिकन मसाल्याचं पॅकेट आहे, यात थोडी कोथिंबीर पण टाकत आहे, थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यात मी छोटा चमच चिकन मसाल्याचा मसाला पण टाकलेला आहे। आता हे चांगलं मिक्स झालं। आता हे चांगलं मिक्स झालं आपलं। आता हे आपण हे वांग्यामध्ये भरून घेऊया मसाला। हा मसाला आहे जो तयार केलेला आहे तो आपण या वांग्यामध्ये भरूया, हे स्टफिंग। वांग्याच्या आत पूर्ण भरून घेऊया। असंच आपण आता सर्व वांग्यांमध्ये हे भरून घेऊया मसाला।
ही आपली सगळी वांगी आपण भरून घेतलेली आहेत मसाल्याने. बघा संपूर्ण मसाला भरला आहे मी वांग्यामध्ये आणि थोडासा उरला आहे तो आपण नंतर मग फोडणीमध्ये टाकून देऊ. आपली वांगी भरून झाली आहेत. आता आपण फोडणी घालायला घेऊया. आता आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे आणि गरम पण झाले कढई. आता याच्यामध्ये मी जिरा टाकते थोडासा. आपण हा एक कांदा बारीक चिरला आहे तो घालूया आणि कढीपत्ता पण घालून देऊया. चांगलं परतून घेऊया जरा कांदा. यात आपण हा टोमॅटो टाकूया चिरलेला. आता हे चांगलं परतून घेऊया. फोडणीला 2 मिनिट मी झाकण मारून ठेवते जेणेकरून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजून जाईल. आता आपण झाकण काढूया. कांदा आणि टोमॅटो चांगलं तेलामध्ये फ्राय झालेलं आहे. आता आपण नावाला थोडंसं फक्त लाल तिखट आणि हळद टाकणार आहोत फोडणीमध्ये, कारण आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये सर्व लाल तिखट मसाला वगैरे सर्व यूज केलेला आहे, त्यामुळे जास्त नाही वापरायचं. आता ही वांगी आहेत ह्या फोडणीमध्ये सोडूया. आता बारीक गॅसवर मी जरा झाकण ठेवते. आता यामध्ये जो मसाला थोडासा उरला होता त्यामध्ये मी पाणी मिक्स केले आणि ते पाणी याच्यामध्ये घालूया. थोडंसं अजून पाणी ॲड करते जेणेकरून वांगी व्यवस्थित शिजली जातील. आता आपण परतायचे नाहीत आधी वांगी, आधी एक साईडने चांगली व्यवस्थित शिजू देऊया. झाकण ठेवूया. याच्यामध्ये याच्यामध्ये तिखट तिखट मसाले सगळे वापरलेले आहेत ऑलरेडी आपण वांग्यामध्ये जे मसाला भरला आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे वरून मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही आहे. आता हे असंच ठेवायचं आहे. त्यामध्ये फक्त झाकण ठेवते मी आणि ते 2 मिनटं शिजू देऊया एक साईडने. आता आपण हा वांगा जरा परतून घेऊया. वांगा शिजण्यासाठी थोडं थोडं तुम्ही पाणी टाकू शकता, म्हणजे तो लागणार पण नाही आणि शिजेल पण. थोडं अजून पाणी टाकते म्हणजे वांगा शिजला जाईल. परत 2 मिनटं झाकण ठेवून देऊया. ही आता आपली भरलेली वांगी तयार झालेली आहेत. मी आता एकदा वांगी परतून घेते. मसाला पण पूर्ण शिजलाय. जास्त सुकी नाही करायचे, थोडीशी ग्रेव्ही ठेवायचीच. ही आपली वांगी आता रेडी झालेली आहेत.
त्याच्यामध्ये आपण मीठ वगैरे सगळं ॲड केलेलं होतं आधीच मसाल्यामध्ये, त्यामुळे मी वरून काहीच नाही घातलेलं आहे. हे आपली आता वांगी झालेली आहेत. यावर मी थोडीशी कोथिंबीर घालते. थोडासा ओल्या नारळाचा खव घालते. अंधार पडत नाही, वाटत नाही. आपली ही आता रेसिपी तयार झालेली आहे भरलेल्या वांग्याची. बघा तुम्ही, मस्त करी आलेले आहे. वरून मी कोथिंबीर पण घातलेली आहे. करून पहा, छान लागेल. आणि अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला लाईक करा आणि सांगा कमेंट करून रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.